मित्रांनो, गुड मॉर्निंग। सकाळी सकाळी उठल्यानंतर कोंबड्यांना बाहेर सोडली। हे काय आमच्या घरासमोरची फुलाचं झाड, एक नंबर फुलं आलेले आहेत। अशा प्रकारे फुलं आलेत मित्रांनो। आता दूध काढायला जात आहे मी। हे बघा दूध, आपल्या गावरानमध्ये गावरान दूध, एकदम प्युअर दूध आहे मित्रांनो। बघा तुम्ही बघू शकता, हे बघा दूध एका टाइमला 5 लिटर दूध देते मित्रांनो आपले म्हैस। गावातले भरपूर माझ्या पाठीमागे लागले होते म्हैस विक म्हणून, पण मी नाही म्हणलो। हे बघा 5 लिटरची बकेट भरलेली आहे। आणि हे आता म्हशीची साफसफाई आपली सुरू आहे गोट्यामध्ये। सकाळी उठल्याबरोबर माझ्या पाठीमागे असले काम राहते। हे सगळं साफसूफ करून, हे रात्री आपण टाकलेला कडबा आहे, कडबा गोळी काही, हे आता उरलेला आहे। काही शेण पडले, पाऊस पडल्यामुळे थोडं म्हशीला चिखल झाला होता, त्यामुळे थोडी गुळी आपण त्या चिखलाच्या जागेवर थोडं पसर करून टाकली होती। त्यामुळे थोडं जास्त गुळी वगैरे टाकून म्हशीला चिखलापासून संरक्षण दिलं आपण। आणि आता हे सगळं भरून आपण फेकून देत आहोत उकंड्यावरती। उकंड्यावर फेकून त्याचा खातच तयार होतो। अशा प्रकारे आपल्या कोट्यामध्ये स्वच्छता चालू आहे, तुम्ही बघू शकता। आमचे आईसाहेब सांगायल्यात इकडून ओढ तिकडून ओढ, असं कर तसं कर म्हणून द्यायला सूचना। अशा प्रकारे सर्व वरून चालू आहे, उकंड्यावर फेकून देत आहे सध्या। हे साफ केल्यानंतर मी म्हशीला खाली नेऊन बांधणार आहे। तुम्हाला ते पण समोरच्या व्हिडिओमध्ये दाखवतो मी। पार्ट 1 पार्ट 2 असा व्हिडिओ तयार करणार आहे मी। हे सर्व साफसूफ झाल्यानंतर आपलं जे बारीक पिल्लू आहे वगार, त्याला मोकळं सोडून थोडं खेळण्यासाठी सोडणार आहे। म्हणजे तेच त्यानं मोकळी जागा असल्यामुळे खेळत राहते, तिची आई नसते ते। आता दुसरी जी म्हैस आहे आपल्यापाशी, ती त्याची बहीण पडते। म्हणजे एकाच म्हशीपासून आपल्यापाशी 2 वगारी आहेत, त्या वगारीचं संगोपन आपण करणार आहोत। अशा प्रकारे आपलं साफसूफ करणं चालू आहे। आणि हे झाल्यानंतर मला आणखीन कोथिंबीर काढून शिरूर ताजबन येथे गुरुवारचा बाजार आहे, तिथे जायचे आहे। अशा प्रकारे आपल्या कामाची लगबग सुरू आहे। आणि मित्रांनो, तुम्ही जसं मला शॉर्ट व्हिडिओमध्ये सपोर्ट करताय, तसंच लॉंग व्हिडिओला पण सपोर्ट करून तुमच्या भावाला सपोर्ट करा। अशा प्रकारे आपलं खेड्यातील जीवन, सकाळी उठले की म्हशीचं शेण वगैरे काढणं, गोठा साफसूफ करणं, म्हशीला बाहेर काढणं, दूध काढणं, अशा प्रकारे आपली कामं चालत राहतात। आणि आज कापसाला कोळपणी पण करून घ्यायची आहे, ते मी समोरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकतो। आता एकदाच एवढा लांब व्हिडिओ जर बनवला तर तुम्हाला पण बघायला थोडा कंटाळा येईल, त्याच्यामुळं आपण थोड्या थोड्या याच्यामध्ये व्हिडिओ टाकणार आहोत। फक्त तुमचा सपोर्ट मला असू द्या। आता हे व्हिडिओ खूप लांब झालेला आहे सगळं साफसफाईचा, आणि मी पहिल्यांदा हा व्हिडिओ टाकत आहे, त्यामुळं तुम्ही थोडा सपोर्ट करा। घ्या मामा कोथिंबीर। बाजारामध्ये आलो होतो, बाजारामध्ये बसून व्हॉइस ओव्हर चालू आहे। टाका म्हणून सकाळपासून कोणता व्हिडिओ टाकला नाही मी आज, त्यामुळे हा टाका म्हणून बाजारात थोडा टाईम आहे, त्यामुळे व्हॉइस ओव्हर करणं चालू आहे। फक्त तुमच्या सपोर्टची अपेक्षा आहे।
अरे
अरे Thank you.